पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. देवाभाऊ हा ब्रँड महाराष्ट्रात सर्वांना माहीत झालाय असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे नेते परिणय फुकेंनी केले. महाराष्ट्रात विकासाचा खरा धुरंधर कोण आहे हे सर्वांना समजले. तोंडाच्या वाफा काढणारे रेहमान डकेत कोण हे स्पष्ट झाले असं देखील फुके म्हणाले. कालचा जो निकाल आहे तो या गोष्टीला शिक्कामोर्तब झाला की महाराष्ट्रात आता एकच ब्रँड आहे, तो ब्रँड देवाभाऊ आहे. आणि काल ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला साथ दिला, महायुतीला साथ दिला, मला असं वाटतं आता कोणतेही दुसरं कोणी शिल्लक राहिले नाही. आता एकच ब्रँड आहे, तो म्हणजे देवाभाऊ. अमरावती महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला केवळ 25 जागा मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली. तिकीट वाटपामध्ये घोळ झाल्यानं कमी उमेदवार विजयी झालेत असं मत नवनीत राणा यांनी व्यक्त केलंय. 4 पॅनलमध्ये जरी होते तर त्यांनी ज्याला निवडायचं होतं त्यांनी त्यालाच मतदान केलं. आणि काही गोष्टी तिकीट वाटपामध्ये घोळ झालाय आणि त्याचा परिणाम आहे की एवढे कमी मार्जिननी आमची भारतीय जनता पार्टी इथे आली आहे. आम्ही आमच्या नेत्यांना ही सगळी गोष्टी कळवणार आहे. एक आधा गदा रोडवर चालला तर कोणीही त्याच्या चर्चा करत नाही, पण एक आधा वाघीण आणि शेर बाहेर निघाला तो पूर्ण शहरामध्ये त्याची चर्चा होते. तर मला वाटते आमची चर्चा होणं याचं प्रमाणच आहे. पंकज भोयर यांनी अमरावती महापालिकेच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. अमरावतीत भारतीय जनता पक्षाचा महापौर बसेल असं विधान भोयर यांनी केले. अमरावतीमध्ये भाजप 1 नंबरचा पक्ष ठरलाय असं विधान देखील पंकज भोयर यांनी केलं. भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते पदाधिकारी अमरावतीतले आहेत त्यांचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे की अमरावतीमध्ये देखील भारतीय जनता पार्टी हा 1 नंबरचा पक्ष म्हणून समोर आलेला आहे. तिथले पालकमंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात पार्टीने तिथली निवडणूक लढविलेली होती. आता महायुतीचे सर्व घटक एकत्र बसल्यानंतर त्या ठिकाणी निश्चितच भारतीय जनता पार्टीचा महापौर बसेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.